अरे भाऊ रे चिंट्या रे भाऊ रे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग्स. गाईज, आज आपण सकाळी आलेलो आहे आपल्या ऑफिसला. म्हणजे अजून तुमच्या भावाने तर आंघोळ पण नाही केलेली. विषय असा झाला का आपण रात्रभर फ्लॅटवर थांबलो होतो, म्हणजे स्टुडिओ थांबलेलो होतो नाही का, कारण भैया फ्रास्टार वगैरे आलेले होते. तर जस्ट नाव आपण आत्ताशी आलेलो आहे आणि आले काय फक्त घरी गेलो, चावी घेतली, डायरेक्टली आपण आलेलो आहे आता आपल्या ऑफिसला. आणि यायचं कारण असं होतं की इथं काही फायर एक्सटिंग्विशर होते 4-5 दिवसापासून पडलेले आहे बघा. हे एवढे फायर एक्सटिंग्विशर पडलेले होते, ते आपल्याला रिफिलिंग करायचे होते नाही का. तर जस्ट नाव आता सगळे फायर एक्सटिंग्विशर जे आहे ते खोलायला चालूच केलेले आहे आपण. हे बघा, हे वॉल वगैरे. तर आता लवकरात लवकर हे जे काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते पटकन आपण रिफिलिंग वगैरे करून घेऊ. म्हणजे त्यानंतर घरी गेल्यानंतर मस्त घरी जाऊ, आंघोळ वगैरे करू, मस्त दपकून जेवण करून त्यानंतर आपल्याला बरंचसं काम आहे आज. म्हणजे आपल्याला PC पण चालू करायचं आहे, त्यानंतर त्याच्यावर पण काम आहे काही. गाईज, आता आपले जे काही फायर एक्सटिंग्विशर होते ते सगळे भरून झालेले आहे. आणि त्याच्यात विषय काय झाला माहिती आहे का, नेमकं आपलं नायट्रोजन पण संपून गेलं आणि एक सिलेंडर आहे का तो तसंच राहिला नाही का लटकून तिथं. आता बघू, त्याला उद्या नायट्रोजन वगैरे भरून आणू आणि त्यानंतर ते रिफिलिंग करून घेऊ. आणि हे जे आहे बाकीचे हे तो ओके होऊन गेलेले आहे नाही का. हे बघा, हे फायर एक्सटिंग्विशर झालेले. तर आता निघू घरी जाऊ आणि आंघोळ वगैरे करून घेऊ सर्वात पहिले. गाईस, घरी आलोय, अजून आंघोळ पण नाही केली. पाणी तापलेलं आहे आणि नाही का. आता PCवर बसलेलं आहे, जे काही काम आहे PCवरचं ते करायला पण नाही डोक्याला ताण राहतो. माझं प्रिंटरच कधी माहिती चालत नाही. मला 2-3 कागद तर असेच गेले, प्रिंट मारत होतो तेव्हा, पण फायनली झालं नाही का आपलं काम. हे बघा, आपल्याला म्हणजे किती प्रिंट मारायचे होता, 3 7 9 आणि त्यानंतर 10 11 12 प्रिंट मारायचे. 12 पण प्रिंट मारून घेतले. आता जाऊ पटकन PC वगैरे बंद करून आंघोळ वगैरे करून घेऊ ना का सर्वात पहिले, म्हणजे कसं जरा फ्रेश वाटेल आपल्याला. आता आपली आंघोळ वगैरे झालेली आहे. म्हणजे दुपारचे वाजले 2 वाजता कोणी आंघोळ करत नसेल, पण तुमच्या भावाने आंघोळ केलेली आहे. आणि आता आपण चाललेलो आहे कॅम्पला नाही का, दादू आणि मी. कॅम्पला जायचं कारण असं आहे की नेमकं आज GSTची लास्ट डेट आहे आणि CAला आपल्याला 4,000 रुपये काढून द्यायचे. आपल्याकडे तर नव्हते, कारण गरीब भाऊ आहे नाही का तुमचा. दुसरं कोणाकडे तरी घेतले, त्यांनी टाकले अकाउंटला. आता ATM मधून काढू आणि CAला देऊन टाकू नाही का लवकरात लवकर. कारण काय, जर GSTची डेट निघून जर गेली तर इथं बाउंड चार्जेस लागून जातील आपल्याला नाही का, त्याच्यामुळे. आता आपण आलोय मस्त आपल्या घरी. त्यांची हरी हे बघा, की गाईज, घरी असल्यामुळे ना एवढा आळस येतो ना, असं वाटतं काही ना काही काम पाहिजे नाही का. पण कधी वाटतं रोज काम 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 कंटाळा येऊन जातो नाही का. आता जाम भूक लागलेली आहे, मस्त जेवण करतो नाही का. जेवणाला काय माहिती का, डायरेक्ट विचार नाही करू शकत. हे बघा, हा मिरचीचा ठेसा कच्चा बरं का तो, पण मेथीची भाजी फुलवरची भाजी कधी मिक्स खाल्ली का तुम्ही, आणि भात आणि डाळ. आता आपण ट्राय करू सगळ्यात पहिले मिरचीचा ठेसा नाही का. कच्चा आहे. डेंजर आहे बापरे. हो दे, मिरची ठसा नाही खायचा, बाकीचंच खाऊ. गाईस, मस्त जेवण झालंय पद्धतशीर. आता आपण जाऊ मस्त आपल्या चिंट्या भाऊकडे नाही का. चिंट्या भाऊ चिंट्या भाऊ चिंट्या भाऊ चिंट्या भाऊ चिंट्या भाऊ.
फायनली आता मस्त झोप वगैरे झाली आपली, तुमचा उठला मस्त फ्रेश झाला. गाईज आता जाऊ आपण कॅम्पला, कारण आपल्यासोबत आहे दादू. दादू म्हणतोय चायनीज खायचं. म्हणलं ठीक आहे चल बाबा, मग काय आता तू खाऊ घालतोय वाटलं, मी थोडी सोडणार आहे नाही का. गाईज आता निघू आपण आपलं कॅम्पला जायला. गाईज आपण फायनली घरी आलो मस्त चायनीज वगैरे खाऊन. आपल्याला लागलं एक काम, ते काम म्हणजे आपल्या चिंट्या भाऊला फिरवणे. बघ गडी तर मस्त बसलाय बघ. हीच दादू, हीच चिंट्या भाऊ. चिंट्या भाऊ कसा बघतो आमच्या बघितलं ना. तर गाईज चला आता चक्कर मारून जाऊ घेऊन त्याला घरी. त्याची आई जेवण करते त्याच्यामुळं आपण राऊंड मारायला घेऊन आलेले त्यांना. गाईज फायनली आता आपण चिंट्याला फिरून वगैरे आणलंय. चिंट्या आपला मस्त खेळत बसलाय आता. तर गाईज आता आपण पण जाऊ आपल्या आपल्या घरी. जे अरे मस्त झोपून वगैरे घेऊ नाही का. आणि आय होप की तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चलो जय महाकाल.